मागील 15 दिवसापासून सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर अगदी म्हणजे शहराच्या वातावरणामध्ये राजकीय माहोल तयार झालेला होता। आज त्या माहोलचा शेवटचा दिवस दुपारी 5 नंतर प्रचाराची यंत्रणा ही थंडवणार आहे आणि त्याच्यानंतर अगदी मॉक कॅनव्हासिंग म्हणा किंवा गाठीभेटीवर जोर असणार आहे। याच टप्प्यात शेवटच्या टप्प्यामध्ये आपण संवाद साधणार आहोत प्रभाग क्रमांक 23 मध्ये सत्यजित वाघमोडे, आरती वागसे, ज्ञानेश्वरी देवकर आणि राजशेखर पाटील हे भाजपाचे उमेदवार आहेत आणि भाजपाच्याच उमेदवाराबरोबर आपण संपर्क साधला आणि त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतोय। शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा 80% भाग प्रभाग क्रमांक 23 मध्ये येतो। हे पॅनल आहे आणि ह्या पॅनलमध्ये हे सत्यजित, हे आरती वागसे, हे ज्ञानेश्वरी देवकर आणि राजशेखर पाटील। अगदी म्हणजे उमेदवाराची मुलाखत घेण्या अगोदर मी माझा स्वतःचा एक प्रसंग सांगतो की विचारांनी आणि तत्वांनी बेभान झालेलो होतो। कॉलेजचं जीवन संपल्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राचा पुढीलचा म्हणजे MA प्रवेश घेतला होता। त्याच दरम्यान विचाराची किंवा चळवळीची हे संपलेली नव्हती, तरी देखील मी तिथं थांबणं गरजेचं होतं, काळाची गरज होती। पण ते सोडून मी सोलापूरला आलो आणि सोलापूरमध्ये आल्याबरोबर महानगरपालिकेचं इलेक्शन केलं आणि त्याच्यानंतरचा तो प्रसंग, असाच काही प्रसंग हा सत्यजितच्या बाबतीमध्ये आहे। हा मास कम्युनिकेशन झाल्यानंतर मला असं वाटलं की बाबा TV9 मध्ये हा डेली हंट करत होता। डेली हंट नंतर TV9 मध्ये गेला, डेस्कवर गेला आणि डेस्कवर गेल्यानंतर मला समजलं की सत्यजित आता डेस्कवर आहे। मी त्याला इथून फोन करून सांगितलं की सत्यजित आता सोडायचं नाही, गरज आहे, तिथं गरज आहे, तो मुंबई सोडून सोलापूरला यायचं नाही। आणि विचाराची खुमखुमी हे काही स्वस्त बसू दिली नाही आणि शेवटी तुम्ही इथं आलात आणि आलात आणि आता राजकारणच करताय। हुश कशी बदलली ते सांगा पण। सर्वप्रथम सर्व दर्शकांना नमस्कार। मी सत्यजित सुबोध वाघमोडे, मी पत्रकारितेमध्ये PhD करतोय। तसेच मी गेल्या 8 वर्षांपासून आंबेडकर चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ता आहे। विविध सामाजिक प्रश्नांवर आत्तापर्यंत आंदोलनं केली आहेत आणि मग आंदोलनं करत असताना कुठंतरी त्या समाजकार्याला राजकीय जोड किंवा राजकारणाची जोड मिळाली तर 100% आपण काहीतरी समाजात बदल घडवू शकतो। हा विचार ज्या दिवशी मनात आला त्या दिवशी मी भारतीय जनता पार्टीच्या राजकीय वेशीतून या राजकारणात प्रवेश केला। एक विशेष आहे की शरीरामध्ये जर का म्हणजे वातावरणातला बदल झाला तर शरीराला देखील वेळ लागतो की ते टेम्परेचर मॅनेज करायला। इतक्या लवकर म्हणजे कसं काय मॅनेज झालंय वैचारिक दृष्ट्या? मला असं वाटतं की राजकारण हे फक्त विचारांवर अवलंबून नसतं, काहीतरी गोळाबेरीज आकडेवारी त्यामध्ये खूप काम करत असते आणि मला वाटतं की राजकारण हे प्रॅक्टिकल आहे, भावनिक नाही आहे। त्यामुळं मी राजकारणाला प्रॅक्टिकल बघतो आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही राजकारणामध्ये सध्या मला भविष्याकडे एक वेगळ्या दिशेने घेऊन जाणारी एक पक्ष वाटतो आणि मग मला असं वाटतं की त्या पक्षामध्ये मी जर समजा आता माझं नशीब आजमावतोय आणि मला जर संधी मिळाली तर 100% मी खूप काही बदल घडवू शकतो। सभागृहामध्ये आल्यानंतर असं प्रत्येकाला वाटतं की सभागृहामध्ये आल्यानंतर मी माझ्या प्रभागासाठी, मी माझ्या नेत्यासाठी आणि मी माझ्या समाजासाठी खूप काही करेन। काय करायचं? शेवटी मी जरी भारतीय जनता पार्टीमध्ये असलो तरी माझ्या विचारांमध्ये जे काही आंबेडकर चळवळीचं जे काही बंड आहे ते कधीच कमी होणार नाही, ते कुठेही जाणार नाही। त्यामुळे सभागृहामध्ये ज्यावेळेस मी सभागृहामध्ये येईन त्यावेळेस तुम्ही नक्कीच पाहाल की हा बाबासाहेबांचा पठ्ठ्या सभागृह तसं म्हणजे काय की डॉक्टर हेडगेवार, महात्मा फुले आणि बाबासाहेब हे तिघही डॉक्टर होते। त्यांनी विविध समाजाच्या विविध समस्यांवर उपचार केले, मानसिक असतील किंवा सामाजिक असतील। मीही डॉक्टर होणार आहे, मीही पत्रकारितेमध्ये PhD करणार आहे आणि सभागृहामध्ये प्रत्येक आमच्या विभागातील माझ्या समाजाचे असतील किंवा माझ्या प्रभागाचे असतील मी ठामपणे तिथे प्रश्न मांडणार आहे आणि न्याय मिळवून देणार आहे। बापूला मिळवणं म्हणजे किंवा बापूच्या गळ्यामध्ये उतरणं किंवा बापूच्या ताईच होणं हे फार म्हणजे खूप जिकिरीचं काम आहे। हे कसं शक्य झालं? दक्षिण सोलापूरचे लोकप्रिय आमदार सुभाषबाबू देशमुख यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, गेली 2022 पासून मी भारतीय जनता पार्टीशी
संलग्न काम करतोय. त्यांच्या पक्षासोबत युवा मोर्चाची काही मला जबाबदारी दिली होती. त्यानंतर मनीष भैयांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस SC पुरुष म्हणून प्रभाग क्रमांक 23 मध्ये ज्यावेळेस आरक्षण झालं त्यावेळेस सर्वप्रथम सुभाष बापूंनी आणि मनीष भैयांनी माझ्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि त्यांना कुठेतरी वाटलं की ह्या भागामध्ये या समाजासाठी हा युवक योग्य आहे आणि तो न्याय देऊ शकतो आणि 100% त्यांचा जो विश्वास आहे त्याला मी ताणा न जाऊ देता मी त्यांच्या विश्वासाला सदैव पात्र राहील. भाजपामध्ये आंबेडकर सांगणार आहात की हेडगेवार ऐकणार आहात? मी राजकारणात आलोय पण मी पत्रकारितेचा विद्यार्थी आहे, त्यामुळं मला कुठं बाबासाहेब सांगायचे आणि कुठे हेडगेवर सांगायचे हे मला चांगलं जमेल. क्या बात आहे, क्या बात आहे. फक्त अपेक्षा इतकी आहे की तुमच्या जे काही हातार आहे त्या हातार बोतट होऊ नये इतकीच माफक अपेक्षा आहे. आरती वागसे, नमस्कार. काय सांगाल तुम्ही? आज मतदारांना आज शेवटचा दिवस आहे. नमस्कार. मी पहिला माझा परिचय करून देते. आरती अक्षय वागसे, प्रभाग क्रमांक 23B मधून OBC महिला आहे मी उमेदवार. तर गेले 15 दिवस झाले सर आम्ही डोर टू डोर प्रचार करत आहोत. तर आम्ही सगळ्या एरियामध्ये आता शक्यतो सगळे एरिया आमचे कंप्लीट झालेले आहेत. तसंच लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. जिकडे जाईल त्या एरियामध्ये BJP म्हणल्यावर विकसित हा आपला देश आहे, त्यामुळे आम्ही BJPला सपोर्ट करणार आणि नक्कीच तुम्हाला आम्ही विजय मिळवून देणार. नक्कीच. आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वरी देवकर, काय सांगाल तुम्ही मतदारांना? मी मतदाराला एवढंच आव्हान करते की आमच्या पूर्ण पॅनल टू पॅनल मतदान करून विजयी करा 15 तारखेला. पाटील साहेब, अनुभव खूप दांडगा आहे. प्रचार करत असताना काय वाटलं की बाबा प्रभाग क्रमांक 23 मध्ये ह्या गोष्टी घडल्या पाहिजे? प्रथम मी सर्वांना नमस्कार करतो. मी राजशेखर पाटील सोरेगाव. मला 23 प्रभागातून ओपनमधून ज्यावेळी पक्षाने मला उमेदवारी दिली मी प्रथमतः त्या पक्षाचा आभार व्यक्त करतो. मला या ठिकाणी प्रचार करत असताना प्रचारातील पहिलेचे नगरसेवक काही समस्याच निराकरण केलेलं नाही. त्याचं निराकरण आम्ही 4ही उमेदवारांनी या ठिकाणी प्रत्येक मतदारांचं आम्ही त्या ठिकाणी पूर्तता करण्याचं या ठिकाणी ध्येय ठेवलेलं आहे. आणि परिसरातील समस्या, वाढती बेरोजगारी या ठिकाणी आपल्या देवाभाऊनी पाटील साहेब एक वैशिष्ट्य माझं म्हणजे मी गेली 15 दिवस फिरतोय. स्थानिक पातळीवर उभारलेल्या उमेदवाराकडून हे म्हणलं जातं, खास करून भाजपापेक्षा, की बाबा आम्ही बेरोजगारी घालवणार, कुटीर उद्योगावर भाष्य करतायत. म्हणजे मोदी आणि फडणवीस रोजगार निर्मितीला कमी पडले असं म्हणायचं नाही सर. रोजगार निर्मितीला काय तुम्हाला का असं वाटायला लागलं की इथल्या युवकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे? नाही, रोजगार उपलब्ध करण्यासाठी IT पार्क ते कमी पडतायत का म्हणतोय मी? फडणवीस आणि मोदी कमी पडतायत? मोदी साहेब आणि फडणवीस साहेब कमी पडत नाहीत. सोलापूरचा रोजगाराचा प्रश्न त्या दोघांनी आता मार्गी लावलाय. थोड्यापर्यंत मार्गी लागला. आता पुढील सर्व प्रश्न त्यांनी हिरिरीने मार्गी लावणार आहेत. नक्कीच. प्रभाग क्रमांक 23 मध्ये प्रामुख्याने कुठल्या गोष्टीची गरज आहे? कारण 15 दिवस तुम्ही प्रचार केला. तसा प्रचार 23 हा सदन भाग म्हणून ओळखला जातो. 75% भाग सदन आहे, प्रशस्त आहे. काय गरज आहे? आता प्रभाग 23 मध्ये जवळजवळ आमदार बापूसाहेबांच्या निधीतून आपण भरपूर कामं झालेले आहेत. म्हणजे बेसिक तर झालेलीच आहे. ड्रेनेज लाईन, लाईट, रस्ते हे सगळे झालेले आहेत. तर ते सोडून आणखीन युनिक आणि काही म्हणजे आपले जे प्रामुख्याने आहे प्रदूषण मुक्त म्हणा किंवा महिला लांब पर्यंत 95% महिलांचा सहभाग हा राजकारणाशी येत नाही. पण 2 संबंध त्यांचे रोजचे नित्य आहेत, एक पाणी आणि कचरा. ह्याच्यावर पाण्याचा प्रश्न तर सुटणारच आहे. रोज पाणी आपण परवा जे म्हणजे देवाभाऊने सांगितलं की रोज पाण्याचा प्रश्न सुटणार आहे तो पण, आणि घन कचरा असू दे तो पण प्रश्न सुटेल. मला सांगा, तुमच्या भागातला स्वच्छ प्रभाग राहण्यासाठी तुम्ही काय नियोजन करा? स्वच्छ आणि सुंदर परिसर करण्यासाठी एक वेगळी भूमिका आम्ही 4ही उमेदवार मिळून करू. नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश येऊ द्या. तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला राजकीय आणि सामाजिक दोन्ही बांधील की आम्ही दोन्ही एकत्र करून आम्ही सगळ्या 4ही उमेदवार मिळून करायचं ठरवलंय. प्रभाग 23 बेसिक तर सगळ्या गोष्टी आहे पण युनिक बनला पाहिजे, प्रदूषण मुक्त झाला पाहिजे. कारण माझं म्हणजे आम्ही सामाजिक पण विषयामध्ये पण थोडंसं आहे. दोन्ही सामाजिक राजकीय दोन्ही करून आम्हाला हे करून ठेवायचं आहे. ज्ञानेश्वरी मॅडमचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांची उमेद आणि त्यांची इच्छाशक्ती खूप मोठी आहे आणि खूप आदर्शवत आहे. नक्कीच मतदारांनी यांची दखल पण घ्यायला पाहिजे. धन्यवाद.
प्रभागावर भाष्य करायचं झालं 15 दिवसामधला तुमचा अनुभव. माझा अनुभव सर, आम्ही एरियामध्ये फिरतोय तर लोकांची समस्या जाणून घेतली. लोकांचे रोड, रस्ते, ड्रेनेज कुठे कुठे त्यांचे प्रॉब्लेम आहेत ते समस्या जाणून. किती आहेत नागरी सुविधा प्रशासनाकडून किती दिले जातात? नागरिक सुविधा तशी आता रोड, रस्ता, ड्रेनेज हे तर रोड, रस्ता आणि आपल्या इथे मुख्यमंत्री आले होते देवेंद्रदादा फडणवीस. त्या सरांनी सांगितलं की आपल्या इथे रोज नळाला पाणी सोडलं जाईल आणि रोजगार हाताला जे काही युवकांना आहे रोजगार, इथे आपण IT पार्क या संदर्भातून IT पार्कचं डेव्हलपमेंट केलं जाईल इथे. आणखी काय सांगू असं वाटतं? आणखीन काही नाही. आणखीन आपल्या सोलापूर जे काही तुम्ही म्हणता घनकचरा वगैरे आहे त्यासाठी घंटागाडीची सुविधा आपण करूया या सोसायटी मोठ्या प्रमाणात. आणखी काय बोला? आणि महिलांना रोजगार मिळवण्यासाठी आता सध्या सर आम्ही आमच्या सलगरवस्ती येथे पापड उद्योग चालू केलेला आहे. म्हणजे गेली 7 वर्ष झालं मी या पापड उद्योगात आहे. तर आमच्या एरियामध्ये महिलांसाठी आम्ही हाताला रोजगार मिळावा म्हणजे एका बाईला घर बसल्या सर 7 ते 8 हजार रुपये हा रोजगार भेटतो. तर या आपण ज्या बाकीच्या सोसायट्यांमध्ये जे काही बायका आहे घर बसलेल्या तर त्यांना आपण हाताला एक रोजगार मिळवून देण्याचं आपण काम करू. आणखी एक विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 23च्या बाबतीमध्ये 75-80% भागात सदन आहे. जर का आदर्शवत प्रभाग करायचाच झाला आणि ठरवायचं झालं तर कसा आणि कसा असायला? आपल्या इथं प्रभाग क्रमांक 23 मध्ये सदन भागाचं तुम्ही बोललात त्याप्रमाणे इथं बस सेवा सध्या बंद आहे. ती बस सेवा आम्ही पूर्ववत करू. घंटागाडीचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी वेळेवर घंटागाड्या पोहोचत नाहीत, त्यामुळे सदन वर्गाची तक्रार आहे पण त्यांनी मांडायची कुठं? गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये जे नगरसेवक होते त्यांना शोधायला जावं लागत होतं. त्यामुळे सदन वर्गातली जो काही रहिवासी वर्ग आहे, जे कोणी नागरिक असणार आहेत, त्यांचा असा एक दृष्टिकोन आहे की आपल्याला जर नगरसेवक शोधावा लागत असेल तर आपण स्थानिक जे काही उमेदवार आहेत त्यांना आपण संधी देऊयात, जेणेकरून आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील दैनंदिन जीवनातल्या त्यावेळेस ते तात्काळ उपलब्ध होतील, आपल्या समस्या सोडवतील, असा नागरिकांमध्ये एक चर्चा आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की आमच्या इथं वॉटर गटर मीटर याच्या पलीकडे जाऊन RTO ऑफिस आहे. RTO ऑफिसला मोठमोठे अवजड वाहनं येतात. त्याच रोडला 3 मोठमोठ्या शाळा आहेत. त्या शाळांमध्ये लहान मुलं शिकायला आहेत. त्या शाळांमध्ये रोज सुटल्यानंतर तिथे जी काही रहदार असते तिथंच RTO ऑफिस असल्यामुळे मोठ्या अवजड वाहनांची रहदार असते. भविष्यामध्ये कोणती मोठी दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. सत्यजित, मी एक प्रश्न असा की बाबा महानगरपालिकेकडून प्राथमिक शिक्षण दिले जातं किंवा शिक्षण महामंडळ चालवले जातं. उद्या जर का ह्या प्रभागामध्ये शाळा घ्यायची झाली तर त्या कुठल्या माध्यमातली असावी, तशी शाळा तशा दर्जेचं शिक्षण मिळावं यासाठीचं म्हणून एक सभागृहातले प्रयत्न आणि प्रभागासाठीचे प्रयत्न कसे असतात? निश्चितपणाने प्रभाग क्रमांक 23 मध्ये ज्या काही आधी महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांची जी काही अवस्था आहे त्यामध्ये आम्ही सुधारणा करू. आणि जिथे सदन वर्ग आहे, आता काळासोबत बदलताना आपल्याला इंग्रजीची आवश्यकता जास्त असल्याने मला वाटतं की महानगरपालिकेच्या इंग्लिश शाळा असाव्यात, त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आणखी एक म्हणजे तुम्हाला ज्ञानेश्वरींना विचारतो की बाबा आदर्शवत असं काही करायचं निश्चय केला तर काय कराल तुम्ही प्रभागामध्ये? मी 15 दिवस झालं गेली प्रचारात आहे आणि मी बाईट देताना प्रत्येक गोष्टीमध्ये महिला सक्षमीकरण मला महत्वाचा मुद्दा वाटते. महिलांसाठी एक रोजगाराची संधी पण असू दे किंवा महिलांसाठी काहीतरी एक छोटा मोठा व्यवसाय असू दे, त्याच्यावर पण आम्ही लक्ष द्यायची माझी इच्छा आहे. सभागृहामध्ये येऊन बोलणार आहात की फक्त उपस्थित दाखवून हात वर करणार? काय अपेक्षित काय? सभागृहामध्ये पण जेवढं प्रयत्न पूर्ण आपले राहतील म्हणजे 100% प्रयत्न राहील. प्रभागाचे प्रश्न मांडा. 100%. शहराच्या विकासाला प्राधान्य असेल? हो दादा, तुमचं शहराच्या विकासाला प्राधान्य असेल? हो सर. प्रथम काय काय असावं शहराच्या बाबतीमध्ये? सर, आता तुम्ही प्रश्न स्वच्छ शहर सुंदर शहर हे करण्याचा आमचा मानस या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने हे सगळं कागदावरच आहे गेली की अनेक वर्ष. आता आम्ही प्रयत्न करून प्रत्यक्षात कृतीत उतरू. आणि आता तुम्ही शिक्षणाबद्दल विचारलं सर, आम्ही आता आमच्या सोरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ह्या ठिकाणी एक सुंदर एक स्वप्न रंगवलेलं आदरणीय आमदार बापूसाहेबांच्या ह्याच्यात त्या ठिकाणी आम्ही राज्यात आणि देशात एक नावलौकिक मिळावं, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण चांगलं मिळावं ह्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम चालू आहे. आता तुम्ही आपण एकदा आमच्या शाळेला भेट द्या. त्याप्रमाणे आम्ही निवडून आल्यावर
महापालिकेच्या शाळेची सुधारणा पण करण्याची आमची मानस आहे. सोलापूर महानगरपालिकेकडून ही बसेस मागवल्या जात आहेत. काय म्हणजे त्या आवश्यक आहेत का, गरजेच्या आहेत का, त्याच्यामध्ये अजून काही अत्याधुनिक पद्धत अपेक्षित? नाही गरजेची तर आहे सर, कारण की आता बघतोय आपण की पेट्रोल डिझेलचा रेट तर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे ई बस ही आपल्याला कंपल्सरी पाहिजेच आपल्या सिटीसाठी. आणि कसं दूषित होऊ नये वातावरण यासाठी ई बसेसची गरज आहे सर. आणि आम्ही आज ज्या प्रभागात फिरलो तर त्या प्रभागामध्ये पाण्याची एवढी डेंजर म्हणजे समस्या आहे की टाइम टू टाइम पाणी भेटत नाही लोकांना. पाणी रात्रीचं 8-10 वाजता सोडलं जातं, रात्रभर लोकांचे पाण्यामध्ये टाइम जातं, त्यामुळे ड्युटीला जायचं त्यांना प्रॉब्लेम आहे. तर आम्ही तो म्हणजे त्या वेळेची हो, निश्चितता, वेळेची वेळेची निश्चितता. शिक्षण किती म्हटलं तुमचं? माझं बी ग्रॅज्युएट आहे, तुम्ही? बी कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर. वा, तुम्ही उच्च शिक्षित हे पॅनल आहे, ते कम्प्युटर इंजिनियर आहेत, हे पत्रकारितेतले मास्टर आहेत आणि हे ग्रॅज्युएट आहेत. आणि हे अनुभव शेतकरी अनुभवाची शिदोरी आहे तुमच्याकडे. आणि अपेक्षा करू की प्रभाग क्रमांक 23 हा दक्षिण विधानसभा मतदारसंघातला भाजपाचा बालेकिल्ला आहे आणि हे आदर्शवत असणारे, हे विचारधारा जोपासणारी ही मंडळी आहेत. अपेक्षा इतकीच आहे की प्रभाग क्रमांक 23 नंतर शहराच्या विकासावर भाष्य करणारे, सर्वसामान्यांच्या विकासाला चालना देणारे आणि प्रभागाच्या विकासाबरोबर शहराच्या विकासाला प्राधान्य देणारी तुमची तळमळ किंवा तुमच्या या भावना सभागृहातही दिसल्या पाहिजे, इतक्या माफक अपेक्षेसह ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.